नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवतो मिसळची भाजी कशी करायची. मिसळच्या भाजीसाठी हे पहा काय काय आहे. थोडेसे हे मिसळ घेतलं, आम्ही याला भातका म्हणतो. थोडेसे शेंगदाणे, फरसाण म्हणतात. फरसाण म्हणतात, कोणी फरसाण म्हणते, कोणी भातका म्हणते. शेंगदाणे घेतले, थोडेसे जिरं घेतलं, हा गरम मसाला, हळद, मीठ, मिरची पावडर, एक आलू घेतला, लसण, टमाटर, 2 कांदे शिल्लकच घ्यावे लागतात, हे हिरव्या मिरच्या, संबार आणि हा आपला कढीपत्ता. तेल तर आपल्याला आवश्यकच आहे. तर सगळ्यात पहिले काय करतो मी, हा आलू शिजून घेतो. आलू शिजायला टाकून दे. आलू शिजून घेतो सगळ्यात पहिले. आलू शिजले आपले. आलू शिजून घेतले मी सर्वात पहिले. आता हे थंड व्हायसाठी ठेवून देतो बाजूला. याचे फोत्र काढून घेतो आता मी. असे फोत्र काढून घ्यायचे आलूचे. आलू हे असे बारीक बारीक करून घ्यायचे. थोडेसेच बारीक करायचे. थोडेसे शेंगदाणे आहेत, यातले थोडेसेच घेतो मी भाज्यासाठी, म्हणजे कारण की आपल्याला कुटाचे आहेत ना, त्याच्यासाठी. जर भाजीला काही नसलं तर मस्त आपलं घरी फरसाण असते, त्या फरसाणची मस्त भाजी बनते. बनून पहा मस्त होते. थोडेसेच घेतले, जास्त नाही घेतले मी शेंगदाणे. भाजून घेतो आता. शेंगदाणे भाजणं होईपर्यंत मी हे 2 कांदे आहेत, हे कांदे घेतो कापून. कांदे जास्तही असले तर चालतात. कांदे फरसाणच्या भाजीसाठी कसं कांदे शिल्लक जास्तच पाहिजे. कांदे घेतो मस्त बारीक बारीक कापून. आता आपला कांदा बारीक कापून झाला. आता हे टमाटर जे होतं, हे टमाटर पण मी आता बारीक बारीक कापून घेतो. बारीक बारीक घेतला आता कापून टमाटर. हे जे 2 मिरच्या होत्या ना, हे आता मी बारीक बारीक कापून घेतल्या. अशा बारीक कापून घ्यायच्या मिरच्या. आता कोथिंबीर पण कापून अशी बारीक बारीक कापून घेतली कोथिंबीर पण. हे पहा काढून ठेवतो आता हे बाजूला. लसणाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या पण मी काढून घेतल्या 2-3. आणखी घेतो त्याच्यात. शेंगदाणे झाले आता हे आपली भाजी काढून घेतो मी एका प्लेटीत. आणि थंड झाले, याचे फोत्र जे आहेत त्याचे फोत्र काढून घेतो आणि हे कुटून घेतो असे बारीक बारीक. जास्त बारीक नाही करत मी, थोडेसे जाडसरच ठेवतो. हा पहा शेंगदाण्याचा कूट कसा असा जाडसर वाटला मी कुठला. आता थोडासा हा लसण आहे ना, हा लसण घेतो बारीक करून. तपली आता याच्यात घेतो मी तेल टाकून. 2 माप तेल घेतलं टाकून. आता त्याला थोडंसं गरम होऊ देतो. तेल आले, तेल झालं आपलं गरम. आता त्यात टाकतो थोडंसं जिरं. मस्त जिरं पण तळतळ करून राहिलं मस्त. जिरं झालं आपलं. हा बारीक केलेला कांदा देतो टाकून. हा कांदा मस्त लाल होईपर्यंत शिजू देतो. आता असाच शिजू देतो मस्त. हा कसा लाल लाल हुरायला मस्त आपला कांदा. मस्त झाला आहे, लाल लाल झाला. याच्यात आता ह्या कढीपत्ता जो होता तो याच्यात कढीपत्ता देतो मी टाकून. कढीपत्त्यानं काय होते, मस्त स्वाद येते भाजीला आपल्या. हा लसण घेतो टाकून, बारीक कुटलेला लसण. तर लसण हा थोडा वेळ शिजू द्यायचा याच्यात.
याच्यात हिरव्या मिरच्या घेऊ आता टाकून. हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपण टाकून. हे टमाटर देतो टाकून आता. टमाटर शिजू द्यायचं मस्त आता याच्यात मी. आपलं टमाटर मस्त शिजलं, पूर्ण बारीक झालं टमाटर. आता याच्यात थोडीशी हळद घेतो टाकून. थोडीशी हळद, मीठ, चवीपुरतं मीठ. हा आपला मसाला, गरम मसाला घेतला मी थोडासा. आणि ही मिरची पावडर चवीनुसार. हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या ना आधीच, त्यासाठी मी मिरची पावडर थोडीशी कमीच घेतली. थोडस केले शिजू द्यायचं. आलू याले होते तर पहिले मसाल्याला. थोडासा मसाला झाला की त्यातने आपला आलू टाकून द्यायचा शिजलेला. झाला आपला मसालाही झाला आता तयार. आता जो आपला आलू होता ना बारीक केलेला, आता हा आलू देतो टाकून याच्यात. आलू पण घेतला आता टाकून. या आलूला शिजू द्यायचं थोडस आता. आलू, बटाटा, आम्ही आलू म्हणतो, तुम्ही बटाटा म्हणत असाल. आपला आलू पण आता मिक्स झाला. त्याच्यात काय करतो मी आता, हे आपला शेंगदाण्याचा कूट जो होता ना तो घेतो टाकून. शेंगदाण्याचा कूट जास्त नाही टाका लागत, थोडसाच टाका लागते. 2 चम्मच, जास्त नाही. आता शेंगदाणे पण टाकले. हे शेंगदाणे झाले. आता हे जे फरसाण होतं हे घेतो मी टाकून, जेवढं लागलं तेवढं. आता हे एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. याच्यात पाणी नाही टाकायचं, कारण की ज्यावेळेस आपण आलू शिजवतो ना तर ते आलू शिजवायच्या वेळेस आलूच पाणी असते आणि आपल्या टमाट्यातही पाणी असते. त्याच्यानं ना याच्यात पाणी टाकायचं काही काम नाही. ज्यावेळेस आपण मसाल्यात आपण मीठ टाकलं होतं ना तर मिठाले पण पाणी सुटते. त्याच्यासाठी मीठ टाकल्यावर पाणी टाकायचं याला कामच नाही. याच्यावरून आता संबार घेतो टाकून. काय करतो मी, 2 मिनिटं मस्त असं झाकण ठेवून देतो, शिजू देतो तोपर्यंत. चला आता झाले 2 मिनिटं. बाकी ते मस्त झाली आपली फरसाणची भाजी. एकदम चवदार चविष्ट झाली. अशी करून पहा. भाजीला काही नसलं तर हे असं करून पाहायचं, मस्त होते भाजी. प्लेटीत काढून घेतो मी. पहा कशी मोकळी मोकळी झाली, घाटाही नाही झाली, काहीच नाही झाली. पहा मस्त झाली भाजी.